एकेकाने फोटो काढा म्हणजे मग तिकडे नजर जाईल आमची. नाही तर एकीकडे पहिले तुमचा त्यांचं का रेकॉर्ड असेल. सर, तुमचा परिचय देऊन भूमापन दिनानिमित्त काय? सर्वांना नमस्कार. मी अनिल फुलझेले, उपअधीक्षक भूमी अभिलेख नागपूर ग्रामीण. आज 10 एप्रिल भूमापन दिन. भूमापन दिनाच्या सर्व नागरिकांना व अधिकारी कर्मचारी यांना खूप खूप शुभेच्छा. उपअधीक्षक भूमी अभिलेख नागपूर ग्रामीण या कार्यालयाने भूमापन दिनानिमित्त विशेष भूमी अभिलेख विभागाची पथदर्शी किंवा मूलभूत माहिती सांगणारी एक माहिती पुस्तिका तयार केलेली आहे. ती माहिती पुस्तिका डिजिटल स्वरूपातसुद्धा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. भूमी अभिलेख विभागाने नुकतीच स्वामित्व योजना संपूर्ण राज्यामध्ये राबविलेली आहे आणि संपूर्ण गावठाणाच्या हद्दीमध्ये येणाऱ्या सर्व मिळकतींचा अभिलेख तयार करून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर धन्यवाद. सर, तुम्ही तुमचा परिचय द्या आणि भूमापन दिनाच्या निमित्त काय सांगाल ते सांगा. मी अभय पुष्पा अनंतराव जोशी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नागपूर. सर्वप्रथम सर्वांना आजच्या 10 एप्रिल भूमापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. मित्रांनो, भूमी अभिलेख विभागाचं जे कार्य आहे ते अतुलनीय आहे. महाराष्ट्रामध्ये आज जी शांतता आहे ते केवळ जमिनीचं अभिलेख भूमी अभिलेख विभागाने तयार करून ठेवलेला आहे त्यामुळेच आहे. मित्रांनो, भूमी अभिलेख तयार करण्यासाठी जेवढ्या लोकांचे प्रत्यक्ष सीमेवर प्राण गेले नसतील त्याच्याहीपेक्षा जास्त लोकांचे प्राण जे आहेत तर ते ह्या भूमी अभिलेख तयार करताना झालेले आहेत आणि ही सत्य परिस्थिती आहे. आज जर बघितलं तर भूमी अभिलेख विभागाचं मोजणी आणि अभिलेख पुरवणे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. म्हणजे भूमी अभिलेख विभागाची जी सुरुवात झाली ती शंकुसाखळीच्या मोजणीपासून झाली आणि आज भूमी अभिलेख विभाग जो आहे तो रोअरपर्यंत म्हणजे ज्याला म्हणूया सॅटेलाईटच्या माध्यमातूनच्या मोजणीपर्यंत पोचलेला आहे. एवढं मोठं बदल जो आहे तो भूमी अभिलेख विभागामध्ये झालेला आहे. त्यासोबतच भूमी अभिलेख विभागामधून ज्या काही सेवा जनतेला उपलब्ध होत आहेत त्या सर्व सेवा ज्या आहेत त्या महाभूमी या पोर्टलच्या माध्यमातून ह्या लोकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या दिनानिमित्त मी जनतेला विनंती करतो की आपल्याला भूमी अभिलेख विभागाकडून कोणत्याही प्रकारची नक्कल पाहिजे असेल किंवा मोजणीसाठी अर्ज करायचा असेल किंवा फेरफारासाठी अर्ज करायचा असेल, आपल्या मिळकत पत्रिकेसाठी अर्ज करायचा असेल किंवा आपल्या फेरफार अर्जावर आपल्या मोजणी अर्जावर काय कारवाई भूमी अभिलेख विभागाकडून केली ते सर्व तुम्हाला एका क्लिकवर आपल्या मोबाईलवर देखील आपण बघू शकता. त्यासोबतच मला अत्यंत आनंद होत आहे की माननीय बावनकुळे साहेब यांच्या त्यांच्या निर्देशाखाली आपण नागपूर जिल्ह्यातील कुही तालुका जो आहे तो प्रथम पथदर्शी प्रकल्प म्हणून पोटहिस्सा मोजणीसाठी निवड केलेला आहे आणि 6 एप्रिलपासून प्रत्यक्ष काम जे आहे ते आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. या माध्यमातून प्रत्यक्ष जमिनीवर जे पोटहिस्से झालेले आहेत त्याची मोजणी केली जाणार आहे आणि त्या मोजणीचा नकाशा जो आहे तर त्या जमिनीच्या अधिकार अभिलेखासोबत जो आहे तो जोडला जाणार आहे. ज्यामुळं आज जर बघितलं तर लोकांना अधिकार अभिलेख वेगळा मिळतो आणि नकाशा वेगळा मिळतो. मात्र हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आपल्याला जमिनीचा नकाशा आणि त्याचा अधिकार अभिलेख जो आहे तो एकत्रित मिळणार आहे. तर आजच्या या 10 एप्रिलच्या भूमापन दिनानिमित्त मी जनतेला परत एकदा आवाहन करतो की जनतेने भूमी अभिलेख विभागाच्या महाभूमी पोर्टलवर जाऊन या सर्व सेवांचा जो आहे तो ऑनलाईन पद्धतीनं लाभ घ्यावा. परत एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी प्रशांत हांडे, नगर भूमापन अधिकारी क्रमांक 1 नागपूर.
सर्वप्रथम सर्व बांधवांना भूमापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, भूमापन दिनानिमित्त सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी महाराजस्व अभियानांतर्गत आमचे जे स्टॉल लागलेले आहेत किंवा मग आमची जी वेबसाईट आहे महाभूमी अभिलेखवाली आणि त्यामध्ये जाऊन किंवा मग आमचे जे ई सेवा केंद्र आहे तिथे जाऊन भूमी अभिलेख विभागाची माहिती जास्तीत जास्त प्राप्त करून घ्यावी व विभागाबाबत काही त्यांचे निराकरण समस्या असतील तर त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधून ते समाधान करून घ्यावे. नमस्कार.